वेलकम टू व्यवहारे नेत्रालया. या व्हिडिओद्वारे आपण डायबिटीसमुळे होणाऱ्या रेटिनावरच्या आजाराची माहिती करून घेणार आहोत. आपल्या डोळ्याच्या समोरील भागाला कॉर्निया म्हणतात. हा कॉर्निया आणि लेन्स प्रत्येक पदार्थाची इमेज रेटिनावर फोकस करतो आणि हा रेटिना ऑप्टिक नर्वद्वारे ब्रेनला सिग्नल पाठवतो आणि आपल्याला दिसायला लागतो. या रेटिनावर डायबिटीसमुळे बरेच दुष्परिणाम होतात. त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. साधारणतः जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर कालांतराने रेटिनावरच्या असणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये बरेचसे दोष निर्माण होतात आणि रेटिना खराब व्हायला लागतो. रेटिना खराब होण्याच्या पहिल्या स्थितीला आपण बॅकग्राऊंड डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणूया. बॅकग्राऊंड डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये रेटिनावरच्या रक्तवाहिन्या मधील घटक रक्तवाहिन्याच्या बाहेर येऊन रेटिनामध्ये डिपॉझिट व्हायला लागतात आणि अशा प्रकारे रेटिनामध्ये व्हाईट स्पॉट्स, ज्याला मी एक्झुडेट्स म्हणतो, किंवा हिमोरेजेस तयार व्हायला लागतात. कालांतराने जर शुगर कंट्रोलमध्ये नाही ठेवली तर बारीक रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे रेटिनाला जास्त रक्ताची गरज भासते आणि नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागतं. या नवीन रक्तवाहिन्या डोळ्यासाठी घातक ठरू शकतात. या रक्तवाहिन्यामुळे डोळ्यामध्ये रेटिनावर सूज तयार होते. ही सूज जर मध्यभागी जास्त निर्माण झाली तर व्यक्तीला कमी दिसायला लागतं. त्याला आम्ही डायबेटिक मॅक्युलर एडिमा म्हणतो. कालांतराने ह्या रक्तवाहिन्या ज्या फ्रजाईल असतात त्या ब्रेक होण्याची शक्यता असते. त्या ब्रेक झाल्यामुळे त्या रक्तवाहिन्यातलं रक्त डोळ्याच्या मागच्या भागामध्ये म्हणजे व्हिट्रियसमध्ये जमा व्हायला लागतं. त्याला आम्ही व्हिट्रियस हिमोरेज असं म्हणतो. डायबिटीसमुळे होणारे रेटिनाचे कोणतेही आजार प्रोग्रेसिव्ह असतात आणि त्याला कंट्रोल ठेवणं फार महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या काळात ब्लड शुगर चांगल्या प्रकारे कंट्रोल केल्यास किंवा त्याच्यासोबत असणारे आजार जसे ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, ॲनिमिया हे कंट्रोलमध्ये ठेवल्यास रेटिनावरचे प्रॉब्लेम्स स्थिर राहू शकतात. जर डोळ्याच्या मागच्या रेटिनावर मध्यभागी सूज असेल तर नेत्रतज्ञ डोळ्यामध्ये इंजेक्शन देण्याबद्दल सांगू शकतात. या इंजेक्शनला आम्ही इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन म्हणतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधी टाकल्या जातात. हे इंजेक्शन्स वारंवार पण लागू शकतात. तुमच्या डोळ्याच्या आजाराच्या सिव्हिअरिटीवर किती इंजेक्शन लागतील हे नेत्रतज्ञ तुम्हाला सांगू शकतात. या इंजेक्शनशिवाय डोळ्यावरील नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं कमी करण्यासाठी तुमचे नेत्रतज्ञ तुम्हाला डोळ्याचं लेझर करण्याचा पण सल्ला देऊ शकतात. हे लेझर मशीनवर बसून एका लेझर किरणांद्वारे रेटिनाला स्पॉट्स दिल्या जातात. त्याला आम्ही पॅन रेटिनल फोटोकोॲग्युलेशन असं म्हणतो. जर डोळ्यामधील रक्त खूप जास्त दिवसांपर्यंत राहिलं असेल तर ते जात नाही. त्याला ऑपरेशन करायची पण गरज पडू शकते. थँक यू फॉर वॉचिंग.